हाय फ्रेंड्स, हाय दिस इज अबुली. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्टडी विथ अबुली. स्टडी विथ अबुली. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथमॅटिक्स बघणार आहोत. फ्रेंड्स, आपण चॅप्टर नंबर 3 इंडायसेस अँड क्यूब रूट हा स्टार्ट केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरचा टॉपिक बघत आहोत, प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3. फ्रेंड्स, हा प्रॅक्टिस सेट खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रॅक्टिस सेट हा या चॅप्टरचा लास्ट प्रॅक्टिस सेट आहे. आणि फ्रेंड्स, माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ नक्की टिल द एंड बघा आणि ह्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील प्लेलिस्ट नक्की चेक करा. आणि कसलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 3.3 यामध्ये 2 क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन फर्स्ट अँड क्वेश्चन सेकंड. फर्स्टली आपण फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. काही एक्झाम्पल्स राहतील, त्या एक्झाम्पल मधले जे नंबर्स आहेत त्याचे आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचे आहे. तर फर्स्टली आपण या फर्स्ट क्वेश्चनचा सब क्वेश्चन बघणार आहोत. 8000 आणि हे सगळे क्यूब रूट्स आपण बाय युजिंग डिव्हिजन मेथडचा यूज करून करणार आहोत. तर बघा, तर मी आन्सर मध्ये लिहून घेते बाय युजिंग डिव्हिजन मेथड. बाय युजिंग डिव्हिजन मेथड. आता डिव्हिजन मेथडचा यूज करून म्हणजे काय, तर डिव्हिजन मेथडचा यूज करून आपण काय करणार आहोत, फॅक्टर्स फाइंड करणार आहोत. काय करणार आहोत, फॅक्टर्स. तर बघा, तर काय करते मी, याप्रमाणे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करते आणि याप्रमाणे एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करते आणि इथे लिहिणार मी हा नंबर 8000. याला मला नंबरनी डिवाइड करायचं असते. तर आपल्याकडे माहिती आहे प्राईम नंबर आहे 2, 3, 5, 7. आता हे जे प्राईम नंबर आहेत हे प्राईम नंबर आता छोटे आहेत. प्राईम नंबर म्हटलं की छोटेच असतात, बट हा जो नंबर आहे 8000 हा मोठा आहे. तर ह्या नंबर्सनी जर आपण याला डिवाइड करायला बसलो तर भरपूर वेळ जाईल. आपली लेंदी प्रोसेस आहे, आपल्याला शॉर्टमध्ये बघायचा म्हणजे व्यवस्थित वेनी बघायचा. तर आपण हा 2 हा प्राईम नंबर न घेता 2 पेक्षा 4 हा एक 4 आहे नंबर, इवन नंबर. हा प्राईम नंबर नाही, बट हा नंबर आहे. तर या 4ने आपण या नंबरला डिवाइड करू शकतो, कारण की हा 8000 हा खूप मोठा नंबर येतो. म्हणून बघा, 4ने जर याला डिवाइड केलं तर काय आन्सर येतं, 2000. परत याला मी 4ने डिवाइड करते. आता हा नंबर घेतलाय 4, तर याला हा नंबर 3 टाइम्स आला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा जर आपण याला डिवाइड करत असले तर बाकी रिमेनिंग नंबरला सुद्धा 4ने डिवाइड करायचं. बघा, याला 4ने डिवाइड करायचं. 4ने जर याला डिवाइड केलं काय येतं आन्सर, 500. आता परत याला 4ने डिवाइड करूया, आन्सर येतं 125. बघा, आता हा जो लास्ट आहे, हा लास्ट नंबर कोणता आलेला आहे, ऑड. काय आलेला आहे, ऑड 5. तर आपण अशाच आपले प्राईम नंबर सुद्धा यूज करू शकतो. आपण आपल्याकडे 2 आहे, 2 ने यूज करू शकत, 3 किंवा 5. तर आपल्याकडे 5 आहे डायरेक्टली, तर आपण डायरेक्टली या 5ने याला डिवाइड करूया. 5ने जर याला डिवाइड केलं तर काय येतं, 25. आता परत आला ऑड नंबर इथे लास्टमध्ये, तर काय परत या 5ने याला डिवाइड करायचं. 5 5 जा 25. परत मी याने याला डिवाइड करते, 5 1 जा 5. आणि लास्टमध्ये इथे 1 आलेला आहे, तर इथेच आपल्याला ही प्रोसेस काय करावी लागेल, स्टॉप करावी लागेल. काय करायचं, हे सगळे आलेले फॅक्टर्स लिहून घ्यायचे. फर्स्टली आपण 8000 लिहून घ्यायचं आणि त्याच्यासमोर आलेले हे सगळे फॅक्टर. 4 मल्टिप्लिकेशनला 4 मल्टिप्लिकेशनला 4, त्यानंतर 5 मल्टिप्लिकेशनला 5 मल्टिप्लिकेशनला 5. हे सगळेच्या सगळे फॅक्टर्स. बघा, 4 ही 3 टाइम्स आहे, म्हणजे याला आपण याप्रमाणे लिहू शकतो इंडायसेसच्या फॉर्ममध्ये 4 raised to the power 3. याला सुद्धा 5 सुद्धा 3 टाइम्स आहे, म्हणून याला सुद्धा याप्रमाणे लिहू शकतो. बघा, 8000 याप्रमाणे लिहून घेतल्यानंतर झाली का आपली प्रोसेस. नाही, आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचं, म्हणजे या दोघांनाही कशामध्ये टाकायचं, क्यूब रूटच्या साईनमध्ये. याप्रमाणे क्यूब रूटचं साईन द्यायचं. 8000 इकडे सुद्धा, लेफ्टला सुद्धा आणि राईटला सुद्धा. बघा, क्यूब रूट ऑफ 4 क्यूब मल्टिप्लिकेशन 5 क्यूब, याला क्यूब रूटमध्ये टाकलं. आता आन्सर कसं काढायचं, आता क्यूब रूट आहे आणि यामध्ये क्यूब क्यूब आहे, म्हणजे हे सगळे 3 3 कटतात. आपल्याला काटायचं नाही आहे, कटतात हे माहिती आहे, बट इथले जे नंबर आहे ते इथे लिहून द्यायचे. माहीत असल्यामुळे हे कटतात, तरी पण आपल्याला कार्टून वगैरे असून नाही लिहायचं, डायरेक्टली 4 आणि 5 जे दिसतात ते लिहून घ्यायचं. 4 मल्टिप्लिकेशनला 5 आन्सर आलेला आहे 20.
म्हणजे आपल्याला इथे कळलेलं आहे की 8000चा क्यूब रूट काय आलेला आहे 20 आणि 8000 हा काय आहे पॉझिटिव्ह नंबर म्हणून याचा क्यूब रूट सुद्धा कशामध्ये येणार पॉझिटिव्ह मध्ये. हा द फर्स्ट क्वेश्चन आपण बघितलेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट बघूया फर्स्टचा. बघा नेक्स्ट आहे 720 याचं क्यूब रूट फाइंड करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहेत. त्याचे फॅक्टर्स काढणार आहोत बाय युझिंग डिव्हिजन मेथड. बाय युझिंग डिव्हिजन मेथड आणि मेथड माहिती आहे तुम्हाला कशी. एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आणि इथे लिहायचा हा नंबर 729. तर आपल्याकडे प्राईम नंबर माहिती आहे, हा 3 डिजिट्स नंबर आहे. याला आपण प्राईम नंबरने डिवाइड करू शकतो. आपल्याकडे प्राईम नंबर आहे 2, 3, 5, 7. हा लास्ट डिजिट काय आहे ऑड आहे, त्यामुळे आपण याला 2 नाही 3 ने डिवाइड करायचं. बघा 3 ने याला डिवाइड केल्यानंतर येतं 2, 4, 3. परत इथे लास्टमध्ये 3 आहे ऑड आहे, परत याला 3 ने डिवाइड करायचं. 3 ने याला डिवाइड केल्यानंतर येतं 81. इथे परत 1 आहे तर आपण याला परत 3 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे याला आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही कारण की हा 1 आहे लेस दॅन 2. यांनी याला डिवाइड केल्यानंतर येतं 27. इथे लास्टमध्ये 7 आलेलं आहे तर आपण इथे याला 3 ने डिवाइड करू शकतो. 3 9 जा 27, 3 3 जा 9. आता इथे 3 आलेलं आहे, आपल्याला 1 पाहिजे लास्टमध्ये तर परत याला 3 ने डिवाइड करू शकतो. 3 1 जा 3. तर हे आलेले फॅक्टर्स आपण लिहून घ्यायचे. 729च्या समोर 3 मल्टिप्लिकेशनला 3 मल्टिप्लिकेशनला 3 मल्टिप्लिकेशनला 3 मल्टिप्लिकेशनला 3 मल्टिप्लिकेशनला 3. बघा 3 3 ची पेअर्स 3 क्यूब मल्टिप्लिकेशनला 3 क्यूब. आपली प्रोसेस कंप्लीट व्हायची. आपल्याला याचं क्यूब रूट काढायचं आहे 729चं. ह्या दोन्ही साईडला कशात टाकायचं क्यूब रूटमध्ये. क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू चं साईन यांना सुद्धा क्यूब रूटमध्ये टाकायचं. आपल्याला माहिती आहे आपण काय करतो हे कट्टे म्हणून जे नंबर्स आहेत हे लिहून घेतो आपण. बघा 3 मल्टिप्लिकेशनला 3 आन्सर येतं 9. क्यूब रूट ऑफ 729 काय आलेलं आहे 9. बघा अशा प्रकारे आपण फर्स्टचा सेकंड क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट घेऊ. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे 343 हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहेत बाय युझिंग डिव्हिजन मेथड. बाय युझिंग डिव्हिजन मेथड. आता डिव्हिजन मेथड ही कशी, त्यासाठी काय करतो आपण हॉरिझॉन्टल लाईन एक व्हर्टिकल लाईन आणि इथे लिहितो हा नंबर कारण की याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे असतात. आता फर्स्टली आपण हे ज्या नंबरने डिवाइड करू त्याच नंबरनी आपल्याला परत 2 टाइम्स डिवाइड करायचं आहे. 343 आपल्याला डिवाइड करायचं असेल तर आपल्याला लक्षात येतं का आपण बघितलेलं आहे 1 2 10 पर्यंतचे सगळे क्यूब. हा जो नंबर येतो 343 हे आहे 7चा क्यूब म्हणून आपण याला डायरेक्टली 7नेच डिवाइड करायचं आहे. याला डिवाइड केल्यानंतर येतं 49. परत याला 7ने डिवाइड करा की फर्स्टली ज्या नंबरने डिवाइड करतो त्याच नंबरनी अदर 2 टाइम्ससुद्धा याला डिवाइड करायचं आहे. 7ने 49ला डिवाइड केलं तर 7 येतं. परत आपल्याला ही प्रोसेस कुठपर्यंत घ्यायची आहे लास्टमध्ये 1 येईपर्यंत. बघा इथे 7 आहे 7 याला डिवाइड केल्यानंतर काय तर 1. बघा इथे रिमेनिंग काय आलेलं आहे 1. म्हणजे आपली ही प्रोसेस इथे आपल्याला एंड करायची आहे आणि आपण सांगू शकतो इथे 1 आला म्हणजे आपल्याला आपले फॅक्टर्स मिळालेले आहे. 343 इज इक्वल्स टू काय लिहायचं हे फॅक्टर्स 7 मल्टिप्लिकेशनला 7 मल्टिप्लिकेशनला 7. याला आपण इंडसच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो 7 क्यूब. झाले का आपली प्रोसेस नाही आपल्याला क्यूब रूट काढायचा तर याला क्यूब रूटच्या साईडमध्ये टाकावं लागेल. 343 जशी लेफ्ट साईड तशी राईट साईड सुद्धा आपल्याला कशात टाकावी लागेल क्यूब रूटमध्ये. इथे आलेलं आहे 7 क्यूब. 3 3 कॅन्सल होताना राहतं काय 7. आपल्याला क्यूब रूट मिळालेलं आहे 343चं 7 आणि ही पॉझिटिव्ह क्यूब रूट आहे तर आन्सरसुद्धा पॉझिटिव्हमध्ये येणार. अशा प्रकारे आपण फर्स्टचा थर्ड कंप्लीट केलेला आहे. यानंतर नेक्स्ट बघूया. बघा क्वेश्चनसुद्धा आपल्याला बाय युझिंग डिव्हिजन मेथडचा यूज करू म्हणजे डिव्हिजन मेथडचा यूज करून सॉल्व्ह करायचं आहे. तर काय करायचं आपण फॅक्टर्स करतो. तर इथे तर निगेटिव्ह आहे निगेटिव्ह 512
512. तर काय करायचं, आपण निगेटिव्ह न बघता सिम्पली बघायचं 512 आणि प्रोसेसने स्टार्ट करायचं. हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, इथे 512. इथे 2 आहे. 2 हा प्राईम नंबर आपण इथे यूज करू शकतो डिव्हिजनसाठी. पण आपल्याला प्रोसेस काय करायची, लेंदी नाही करायची आहे, तर थोडी प्रोसेस शॉर्ट करायची आहे. तर काय करायचं, आपण 2 यूज न करता 2 पेक्षा इव्हन मोठा कोण आहे तर 4 ने याला डिवाइड करायचं आहे. 128. आता परत याला 4 ने डिवाइड करायचं आहे आपल्याला. 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8. परत याला 4 ने डिवाइड करायचं. 4 8 जा 32. आता इथे 8 आलेला आहे आणि 3 टाइम्स 4 आलेलं आहे. तर आपण इथे प्राईम नंबर यूज करू शकतो ही रिमेनिंग डिव्हिजन प्रोसेस कंप्लीट करायला. तर इथे 2 हा यूज करते कारण की 8 हा इव्हन नंबर आहे. 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2. लास्टमध्ये 1 आलेला आहे. आणि एकदा फर्स्टली ज्या नंबरने आपण याला डिवाइड करतो सेम नंबर म्हणजे एक नंबर हा 3 वेळा आला पाहिजे. इथे सुद्धा 4 3 टाइम्स आलेला आहे, इथे 2 सुद्धा 3 टाइम्स आलेलं आहे. आता ही जी आलेली आहे हे जे आलेलं आहे ते इथे लिहून घ्यायचं. 512 इज इक्वल्स टू फॅक्टर्स लिहून घ्यायचे. 4 मल्टिप्लिकेशनला 4 मल्टिप्लिकेशनला 4 लिहिले. आता हे रिमेनिंग 2 मल्टिप्लिकेशनला 2 मल्टिप्लिकेशनला 2. बघा 512 इज इक्वल्स टू 4 क्यूब मल्टिप्लिकेशनला 2 क्यूब. बट आपला हा जो नंबर आहे हा नंबर कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. तरी पण सगळ्यात आधी निगेटिव्ह नंबरचं जे क्यूब रूट आहे काढायच्या आधी आपण याला क्यूब रूटच्या साईनमध्ये टाकूया. क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 4 क्यूब मल्टिप्लिकेशनला 2 क्यूब. याचं क्यूब रूट आपण काढूया. बघा मी ते लेफ्ट साईडचं जे आहे ते लिहून घेते. 512 इज इक्वल्स टू आन्सर येतं 4 मल्टिप्लिकेशनला 2 8. आपण आन्सर काढलेला आहे. बट आपला आन्सर काय आहे म्हणजे आपला जो क्वेश्चन आहे तो निगेटिव्ह आहे. तर मग काय करायचं आहे, क्यूब रूटच्या साईनमध्ये या 500च्या समोर हे निगेटिव्ह साईन लावायचं. काय येतं, निगेटिव्ह 512 इज इक्वल्स टू आन्सरला सुद्धा निगेटिव्ह. बघा अशा प्रकारे आपण इझी वेनी फर्स्टचा थर्डसुद्धा सॉल्व केलेला आहे. ह्यानंतर नेक्स्ट बघूया. 5th नंबरचं एक्झाम्पल आहे निगेटिव्ह 2744. हे सुद्धा आपल्याला एक्झाम्पल बाय युझिंग डिव्हिजन मेथड म्हणजे फॅक्टर्स पाळायसाठी आपल्याला डिव्हिजन मेथडचा यूज करायचा आहे. तर मी काय करते ही याप्रमाणे लिहिते. इथे लिहिते 2744. जे आपण फॅक्टर्स पाळतो तेव्हा निगेटिव्ह साईन लिहायची गरज नाही. तर मी काय करते, याला लास्टमध्ये 4 आहे तर 2 ने डिवाइड करते. याला 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येतं 1372. परत याला 2 ने डिवाइड करते. आन्सर येतं बघा 686. परत याला 2 ने डिवाइड करते. आलेला आहे 343 आलेला आहे. नंबर 3 ऑड आहे. तर याला आपल्याला माहिती आहे 343 कशाचा क्यूब आहे. 343 क्यूब आहे. आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलेलं होतं हा 7चा क्यूब आहे. तर आपण याला 7 ने डिवाइड करू शकतो. 47 याला डिवाइड केल्यानंतर आन्सर येतो 49. 7 ने परत याला डिवाइड करू शकतो. 7 7 जा 49. 7 आलेला आहे. परत याला डिवाइड करावं लागेल. 7 1 जा 7. बघा 3 टाइम्स 2 आणि 3 टाइम्स 7 हे फॅक्टर्स इथे लिहून घ्यायचे. बघा 2 7 4 4 याचे फॅक्टर्स आहेत. 2 मल्टिप्लिकेशनला 2 मल्टिप्लिकेशनला 2, 7 मल्टिप्लिकेशनला 7 मल्टिप्लिकेशनला 7. इथे लिहिते 2 क्यूब मल्टिप्लिकेशन 7 क्यूब. 2 7 4 4. आता हा पॉझिटिव्ह आहे तर फर्स्टली आपण याचं क्यूब रूट काढून घेऊया. बरं याला क्यूब रूटच्या साईनमध्ये लिहिते मी. क्यूब रूट 2744 इज इक्वल टू क्यूब रूट 2 मल्टिप्लिकेशनला 3 7 मल्टिप्लिकेशनला 3. बघा लेफ्ट साईडचं सुद्धा लिहून घ्यायचं 2 7 4 4. आजचा आन्सर येतं बघा हे 2 आणि 7 जे दिसतात त्याची मल्टिप्लिकेशन करायची. हे 3 3 कटून जातात. 14. आता काय करायचं आन्सर आल्यानंतर याला निगेटिव्हमध्ये टाकायचं. क्यूब रूट ऑफ निगेटिव्ह 2744. आन्सरमध्ये सुद्धा निगेटिव्ह. आणि ही प्रोसेस कशी करायचं तर हा निगेटिव्ह नंबर कसं काढायचं त्याला पॉझिटिव्हमध्ये करून आपण ही सगळी प्रोसेस करत असतो. इथे फर्स्टचा 5th क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे. यानंतर नेक्स्ट बघूया. फर्स्ट क्वेश्चनचा लास्ट क्वेश्चन आहे.
32,768. हा सुद्धा आपल्याला डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजे याचे फॅक्टर्स फाइंड करायसाठी आपल्याला डिव्हिजन मेथड यूज करायची. आपल्याला प्रोसेस माहिती आहे, हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन. इथे लिहायचा हा नंबर 32,768. हा नंबर 5 डिजिट नंबर आहे, तर याला आपण 4ने डिवाइड करायचं, कारण की लास्टमध्ये 8 आहे आणि पण याला 4ने डिवाइड करू शकतो. 4ने याला डिवाइड केल्यानंतर येतं इथे 8,192. परत याला 4ने डिवाइड करायचं आहे, कारण की सेम नंबर 3 टाइम्स आला पाहिजे. याला 4ने डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं 2,048. परत याला 4ने डिवाइड करायचं. 4ने डिवाइड केल्यानंतर येतं 512. 512 हा कशाचा क्यूब आहे? हा क्यूब आहे 8चा. जर याला आपल्याला डिवाइड करायचं असेल तर आपण 8 हा नंबर इथे यूज करू शकतो डिरेक्टली. 8ने याला डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं 64. परत याला आपण 8ने डिवाइड करू शकतो. इथे 8 आलेला आहे, परत 8ने 8ला डिवाइड करू शकतो. 8 1 जा 8. आता ही लॉंग डिव्हिजनची मेथड आहे, तर ही मेथड आपण कशाप्रकारे, ही जी मेथड ही कशाप्रकारे छानपैकी करू शकतो आणि कमी वेळेत कमी याच्यात आपण ही करू शकतो, त्यासाठी कोणते नंबर यूज करायचे हे सुद्धा आपण इथे व्यवस्थितपणे शिकत आहे. तर बघा, हे फॅक्टर्स आलेले आहेत 32,768चे. बघा 32,768 लिहिते मी इथे. 4 मल्टिप्लिकेशनला 4 मल्टिप्लिकेशनला 4, 8 मल्टिप्लिकेशनला 8 मल्टिप्लिकेशनला 8, 3 टाइम्स 4 इंटू इज इक्वल्स टू म्हणजेच काय असतं 4 क्यूब. मल्टिप्लिकेशनला 3 टाइम्स 8 म्हणजेच असतं 8 क्यूब. 32,768. याचं क्यूब रूट काढायचं, तर याला क्यूब रूटच्या साईनमध्ये टाकणं गरजेचं आहे. बघा क्यूब रूट 32,768. याला सुद्धा क्यूब रूट ऑफ 4 क्यूब मल्टिप्लिकेशनला 8 क्यूब. 3 3 कटल्यामुळे राहतं काय 4 आणि 8. 4 मल्टिप्लिकेशनला 8 इज इक्वल्स टू 32. क्यूब रूट ऑफ 32,768 आलेला आहे 32. बघा, आणि हा जो नंबर आहे हा पॉझिटिव्ह नंबर आहे. तर पॉझिटिव्ह नंबरचं काय येतं? क्यूब रूट पॉझिटिव्ह नंबर. आता इथे फर्स्ट क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे. ह्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, सेकंड क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय, आणि यामध्ये 3 सब क्वेश्चन आहे. आपण फर्स्ट बघूया. बघा आहे क्यूब रूट ऑफ 27/125. तर आन्सरमध्ये परत लिहून घेऊया. क्यूब रूट ऑफ 27/125. याला आपल्याला क्यूब रूट काढायच्या आधी सेपरेट करून घ्यावं लागेल. बघा, आपल्याला माहीत आहे इंडायसेसला आपण इंट्रोडक्शनमध्ये शिकलेलो आहे. a/b रेस्ट टू द पॉवर m इज इक्वल्स टू a रेस्ट टू द पॉवर m, डिनॉमिनेटरला b रेस्ट टू द पॉवर m. म्हणजे सगळ्यांना त्याचा म्हणजे इंडेक्स वेगवेगळा करून याप्रमाणे लिहावं लागेल. आपण इथे काय करायचं याप्रमाणे, म्हणजे क्यूब रूट याला वेगळं आणि क्यूब रूट याला वेगळं द्यायचं. असं क्यूब रूट ऑफ 27 याला लिहायचं क्यूब रूट ऑफ 125. आता 27चं क्यूब रूट सगळ्यांना माहिती आहे 3. तरी पण काय करावं लागतं, ह्या 27चे फॅक्टर्स आपल्याला इथे लिहावं लागतात. 3 मल्टिप्लिकेशनला 3 मल्टिप्लिकेशनला 3. डिनॉमिनेटरला आहे क्यूब रूट ऑफ 125. याचे सुद्धा फॅक्टर आपण इथे लिहून घ्यायचे. 5 मल्टिप्लिकेशनला 5. बघा क्यूब रूट ऑफ आता 3 मल्टिप्लिकेशनला 3 मल्टिप्लिकेशन 3 म्हणजे 3 रेस्ट टू द पॉवर 3, आणि खाली बघा याला आपण 5 क्यूब म्हणून लिहू शकतो. आता आन्सर काय येतं, क्यूब क्यूब कटतात आणि राहतं 3, हा 3 आणि हा 3 सुद्धा कटत राहतं 5. आन्सर आलेला आहे 3/5. म्हणजे जर तुम्हाला जर 1 to 10 पर्यंतची क्यूब माहिती असेल तर आन्सरसुद्धा तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. हे केल्यानंतर डायरेक्ट 3/5 सुद्धा तुम्ही लिहू शकता. सेकंडचा फर्स्ट सॉल्व्ह झालेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट बघा, हा सेकंड क्वेश्चन आहे क्यूब रूट 16/54. आता सेकंड क्वेश्चन नंतर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं तरी 16 आणि 54 हे याचं क्यूब रूट निघत नाही. हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा तर इथे ॲडजस्टमेंट करावी लागेल. तर मी काय करते, आन्सरमध्ये हे परत लिहून घेते क्यूब रूट ऑफ 16/54. बघा मी काय करते,
याला याप्रमाणे परत लिहून घेते, हॉरिझॉन्टल लाईन न्यूमरेटरमध्ये. आता या दोघांची फॅक्टर्स काढायचे 2 डिजिटमध्ये. ह्या इकडे एक नंबर आणि इकडे एक नंबर इथे. तर ह्या दोघांची आपण जेव्हा फॅक्टर्स करतो दोघांमध्ये कॉमन असायला पाहिजे. 16 म्हणजे काय 8 मल्टिप्लिकेशनला 2 आणि 54 म्हणजे काय 27 मल्टिप्लिकेशनला 2. मिळाला कॉमन नंबर. हा नंबर काय करायचं कॅन्सल करायचं. राहतं काय क्यूब रूट ऑफ 8 अपॉन 27. न्यूमरेटरला 8 आणि डिनॉमिनेटरला 27. हे आपल्याला सेपरेट करून लिहायचं आहे. म्हणजे याप्रमाणे क्यूब रूट ऑफ 8 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला क्यूब रूट ऑफ 27. आणि आपण हे इंडायसिसचा रूल जो आहे a/b रेस्ट टू द पॉवर m या रूलनुसार घेतलेलं आहे. आता आपल्याला माहित आहे 8 हा कशाचा क्यूब आहे 2चा क्यूब. याप्रमाणे लिहून घ्यायचं. हे न्यूमरेटरचं आणि झालं डिनॉमिनेटरकडे बघा. डिनॉमिनेटरमध्ये आहे क्यूब रूट ऑफ 27. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे 27 कशाचा क्यूब आहे 3चा क्यूब. हे साईन जसंच्या तसं पण आतमधल्या नंबरचा आपण इथे क्यूब लिहून घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे हे क्यूब 3 कटतात आणि राहतं काय 2. इथे सुद्धा हे 3 कटून जातं आणि राहतं काय 3. आपला आन्सर आलेला आहे 2/3. याला आपल्याला सॉल्व करायचं होतं. आपण याप्रमाणे फॅक्टर्स पाडून या प्रकारे कॅन्सल केलं आणि या प्रकारे हे सॉल्व केलेलं आहे. सेकंड कंप्लीट केलेलं. यानंतर सेकंड क्वेश्चनचा लास्ट क्वेश्चन बघूया. बघा सेकंडचा लास्ट क्वेश्चन आहे. इफ क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल्स टू 9 देन क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल्स टू व्हॉट. आपल्याला काय करायचं आहे हे गिवन आहे. हे जे दिलेलं गिवन आहे याचा यूज करून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर आन्सर म्हणजे हे दिसते ते लिहून घ्यायचं. क्यूब रूट ऑफ 0.00729. आता याला कशात लिहायचं हे डेसिमलमध्ये याला फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. बघा इथे मी लिहिते क्यूब रूटचं साईन आणि त्यामध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन वर लिहायचं मला न्यूमरेटर. बघा लास्टमध्ये काय दिसते 729. हे जे डिजिट दिसत आहेत हे मला न्यूमरेटरला लिहावं लागेल 729. आता लिहायचं काय आता काय करायचं डिनॉमिनेटरमध्ये 1 लिहायचं आणि आफ्टर डेसिमल पॉईंट किती डिजिट्स आहेत 1 2 3 4 5 6 तेवढे 0 इथे लिहून घ्यायचे. लिहून घेतले. आता याला सेपरेट करून लिहायचं आहे. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सुद्धा मी तुम्हाला हा इंडायसिसचा लॉ सांगितलेला आहे a/b रेस्ट टू द पॉवर m. a रेस्ट टू द पॉवर m अपॉन b रेस्ट टू द पॉवर n. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला इज इक्वल टू हॉरिझॉन्टल आहे न्यूमरेटरला लिहावं लागेल क्यूब रूट ऑफ 729 आणि डिनॉमिनेटरला लिहावं लागेल क्यूब रूट ऑफ हे जे दिसतंय ते सगळं 1 0 0 0 0. आता तर काय करायचं बघा इथे दिसतंय तुम्हाला क्यूब रूट ऑफ 729 इथे लिहून दिलेलं आहे ते डायरेक्टली लिहून घ्यायचं. आता इथे काय करायचं अशाच क्यूब रूट कसं कळायचं बघा. ह्या 1कडे नाही लक्ष. इथे किती 0 आहे 6 0. 3 3ची पेअर केली तर दिसते इकडे 3 0 आणि इकडे 3 0. तर हा 1 इथे लिहून घ्यायचा आणि ह्या तिघांमधला 1 0 ह्या तिघांमधून 1 0 काय ते 100. म्हणजे क्यूब रूट ऑफ हे जे आहे याचं क्यूब रूट आलेलं आहे 100 याप्रमाणे. तर बघा तर हे जे आलेलं आहे याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. म्हणजेच काय तर याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. याचा आन्सर येतं 0.09 0.09. बघा याचं क्यूब रूट याप्रमाणे आपण व्यवस्थितरित्या सॉल्व केलेलं आहे. इथे सेकंड क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. इथेच आपला प्रॅक्टिस सेट 3.3 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. फ्रेंड्स कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि अशासारखे व्हिडिओ बघायचे असतील ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड गुड बाय.